अमरावती जिल्ह्यातील भातकुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अवघ्या 4 तासात उलगडा करण्यास शहर गुन्हे शाखेला यश आले आहे। प्रारंभी ही घटना अपघात असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। भातकुली चेचरवाडी रोडवरील पुलाजवळ दुचाकीस्वाराने धडक दिल्याने जितेराजा अरुण गौड यांचा मृत्यू झाल्याने सांगितण्यात आले। जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। दुसऱ्या जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले। घटनास्थळी पाहणी करताना आणि मृतदेहावरील जखमींना बारकाईने अभ्यास करताना त्या जखमा अपघातामुळे नसून धारदार शस्त्राने झाल्याचा संशय पोलिसांना आला। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी पथकासह तात्काळ तपासणी सूत्रे हाती घेतली। मृतकांचे नातेवाईक व संबंधितांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली। मध्य प्रदेशातून साडी विक्रीसाठी आलेल्या कुटुंबामध्ये अंतर्गत वादातून हा प्रकार घडण्याचे उघड झाले आहे। तपासात स्पष्ट झाले की जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून हाणामारी झाली आणि त्यात आरोपीने धारदार शस्त्राने वार केल्याने जितेराजा अरुण गौड यांचा मृत्यू झाला। त्यानंतर अपघाताचा बनाव करून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र गुन्हे शाखेच्या सतर्क व वेगवान तपासामुळे सत्य समोर आले आणि अवघ्या 4 तासात प्रकरणाचा उलगडा करण्यात आला। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती।